जळगाव जिल्ह्यात नगर परिषदा निवडणुकामध्ये पाचोऱ्याची निवडणूक ही जास्त चर्चेची आहे। या ठिकाणी भाजपकडनं सुचेता वाघ या माजी आमदार दिलीप वाघ यांच्या पत्नी उभ्या आहेत, तर दुसरीकडे विद्यमान आमदार शिंदे गटाचे किशोरप्पा पाटील यांच्या पत्नी सुनीता पाटील उभ्या आहेत आणि यांच्यामध्ये खरी चुरस असल्याचं पाहायला मिळतंय। सकाळी सुनीता वाघ यांनी या ठिकाणी सुचेता वाघ यांनी मतदान केलेलं आहे आणि ते आपल्यामध्ये आलेले आहेत। तर काय प्रतिक्रिया आहे पहिली तुमची, या ठिकाणी तुम्ही मतदान करून आलेले आहात? मी आताच मतदान करून निघाले। मी 10 वर्ष इथे नगरपालिकेत विरोधी नगरसेवक म्हणून काम करत होती। आता नगराध्यक्षपदाची उमेदवारी मला भाजपतर्फे मिळालेली आहे। मी नक्कीच आम्ही 100% मी आणि माझ्याबरोबर सर्व माझे सहकारी नगरसेवक आम्ही निश्चित आम्हाला विजय मिळणार आहे 100% आणि आम्ही जनतेच्या सर्व समस्यांना सोडवण्याचा प्रयत्न करू। तर या ठिकाणी आपले महायुतीचे जे घटक पक्ष आहे शिंदे गट जो आहे तो मात्र या ठिकाणी स्वबळावर लढताना पाहायला मिळतोय। अचानक खरं वातावरण बदललं, चुरस निर्माण झाली, याकडे तुम्ही कसं बघताय? नाही, आता जे होणार असतं ते होतं, त्याला काही पर्याय नसतो। मग आम्ही त्या समस्यांना तोंड देणार आहे, त्यांचं आव्हान पण आम्ही स्वीकारलं आहे आणि आम्ही भाजपतर्फे 100% निवडून येऊ। तुम्ही आता बोलताना म्हटलं की मी 10 वर्ष विरोधी नगरसेवक राहिलेली, तर या काळातला तुमचा अनुभव काय होता आणि आता तुमच्या काय अपेक्षा आहेत? आम्हाला खूप कटू अनुभव आलेले आहेत। आमच्या कुठल्याच वार्डातले कामं झाले नाहीत। इथे राजकारण, दुधाभावाचं राजकारण केलं जायचं नगरपालिकेमध्ये। आजही तुम्ही पाहू शकता आमचं 1 नंबर वार्ड, 10 नंबर वार्ड, 11 नंबर असे बरेच जे आमच्या फेवरचे वार्ड होते त्यांच्यामध्ये कुठलेही कामं झालेले नाही आहेत। लोक म्हणजे जनतेला असं वाटत होतं आपण यांना निवडून देऊ, हे कामं करतील, पण आमच्या हातात सत्ता नसल्यामुळे आम्हाला कुठल्याही समस्या सोडवता आल्या नाही। ज्या आमच्या अधिकारात जेवढं होतं तेवढं आम्ही जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला। सुखादुखात असेल, काही असेल आमच्या परीने तेवढं आम्ही केलं, पण जे जनतेसाठी जे महत्त्वाचं होतं, मूलभूत गरजा, रस्ते असतील, पाणी असेल, स्वच्छता असेल, आरोग्य असेल, हे कुठलंही आमच्या वार्डात झालेलं नाही। म्हणून आम्हाला आता निवडून येऊन आमच्या सगळं आम्ही दुजाभाव नाही करणार, आम्ही पूर्ण वार्डांचे कामं करू, स्वच्छता, पाणी जनतेला वेळेवर देऊ, लाईट वगैरे सगळं। मागच्या काळात दुजाभाव झाला सगळे? हो, दुजाभाव झालेला आहे आणि तुम्ही बी पाहू शकता, तुम्ही जाऊन या, तुमचे कॅमेरे घेऊन सगळं तुम्ही फिरू शकता पाचोऱ्यामध्ये, तुम्हाला वाटेल। तर यावेळेला भाजपसारखा मोठा पक्ष आहे, तुम्ही मागच्या वेळेला राष्ट्रवादीमध्ये होतात, भाजपमध्ये आल्यामुळे ताकद वाढली असं वाटतंय? हो, ताकद वाढली आहे ना, ताकद वाढली आहे। नरेंद्र मोदी साहेबांचं काम, देवेंद्र फडणवीसांचं काम, आता इथे आमच्या पण पाचोरा शहरामध्ये दिलीप भाऊ असतील, नानासाहेब असतील, अमोल शिंदे, वैशुताई, सगळ्यांची मिळून आमची ताकद वाढलेली आहे आणि आम्हाला विजय नक्की आहे आमचा। विजयाचा पूर्ण विश्वास आहे? हो, पूर्ण विश्वास आहे। पहिलं प्राधान्य काय असणार आहे तुमचं, की जे निवडून आल्यानंतर? मी स्वच्छता करणार आहे आधी आणि पाणी पुरवठा, म्हणजे जे जनतेला आज आवश्यक आहे। आज शहरात एवढी घाण आहे ना, चालताना वाटत नाही हे शहर आहे का काय, असं पडीत काहीतरी शहर आहे असं वाटतंय। आधी स्वच्छता आणि पाणी, मग हळूहळू सर्व समस्या आम्ही सोडू जनतेच्या। तर या होत्या सुचेता वाघ, त्यांनी असं म्हटलेलं की निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा स्वच्छतेला प्राधान्य दिलं जाणार आहे आणि हे शहर सुंदर बनवण्याचा आपला प्रयत्न असणार आहे। चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।